श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे. असा उपाय आहे, तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तो तुम्ही नक्की करून पहा. तर ह्या उपायाने काय होणार आहे ते सांगते आधी. तर ह्या उपायाने तुमच्या पतीची तुमच्या प्रगतीच होत नसेल, कितीही कष्ट केले तरी पैसा काही टिकतच नाही. परत आपल्या नवऱ्या पतीच्या आपल्या चांगले जॉबमध्ये प्रगती होत नाहीये, किंवा एखाद्याला प्रमोशन पाहिजे असतं पण ते आपलं स्किल असून सुद्धा ते होत नाही. अशा अडचणी येतात की त्या आपल्याला कळत नाहीत की मग त्यामागे असं पतीची प्रगती खास होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे, खूप प्रभावशाली आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि अनुभव मला शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ. मी आता तो एक उपाय तुम्हाला सांगत आहे. तो उपाय म्हणजे तुम्हाला आपल्याला एक सुपारी आणायची आहे. घरातली अशी पडले झडलेली अजिबात सुपारी घ्यायची नाही. जुनी ओटीची वगैरे अजिबात सुपारी ती घ्यायची नाही. तर तुम्हाला ती एक सुपारी आपल्या पूजेच्या दुकानातून खरेदी करून आणायची आहे. मग ती गुरुवारी आणली तर अतिशय प्रभावशाली आहे. ती गुरुवारी नसेल, तुम्हाला सोमवार आणि कोणत्याही वारी आणली तर फक्त शनिवारी आणू नका, फक्त शनिवारी. तर तुम्ही गुरुवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार कधीही आणा, रविवार ह्या दिवशी कधी आणा, फक्त शनिवारी आणू नका. तर या दिवशी तुम्ही ती सुपारी दुकानातून पूजेच्या खरेदी करायची आहे आणि ती आणून आपल्या देवाऱ्यावरती ठेवायची आहे, आपल्या देवासमोर ठेवायची आहे. तिला पंचोपचार पद्धतीने पूजा करून पंचामृताने तिला स्नान घालून ती सुपारी आपल्या देवघरामध्ये तिथे ठेवायची आहे. आणि लाल कापड थोडंसं घ्यायचं आहे. लाल कापडावर ती सुपारी ठेवून त्या सुपारीला पंचोपचार पद्धतीने अभिषेक करून ती पुसून तिथे ठेवायची आहे लाल कापडावरती. लाल कापडावरती ठेवल्यानंतर अक्षदा, हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. आणि ही सुपारीची गाठ घट्ट बांधून तुम्हाला आपल्या घरातील कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये ती लाल कापडामध्ये बांधलेली सुपारी ठेवायची आहे. आणि कोणालाही न दिसणारी अशा ठिकाणी ती एका डबीमध्ये घालून किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून ठेवायची आहे. मग ती अगदी कोणालाही दिसली नाही पाहिजे. तर तुम्ही असा हा उपाय तुम्ही करून पहा आणि तर नक्कीच हा अनुभव घ्या. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.